शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबींना धमकी दिल्याचा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार आहे। कोर्टाने परवानगी देऊनही संजय गायकवाडांची चौकशी झालेली नाही असं प्रशांत आंबींनी म्हटलंय। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रशांत आंबी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। न्याय मिळेल या अपेक्षेने तुम्ही हायकोर्टात गेलेला होतात, मात्र आता हा सगळा खटला जो आहे तो जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवण्याचा निर्देश आहेत ते कुठेतरी कोर्टाने दिलेत। काय तुमचा निर्णय असणार आहे? आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही खटला दाखल करतोय। पोलिसांनी अजून चौकशी केलेली नाही अशा पद्धतीचा आक्षेप तुमचा आहे सोशल मीडियामध्ये, तशी तुमची पोस्ट आहे। पोलिसांनी खरं तर ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्या बाजूने असणं अपेक्षित आहे, पण माझ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत क्षणापर्यंत पोलीस हे आरोपीच्या बाजूने राहिलेले आहेत। त्यामुळं 1.5 महिना झालं न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा, परवानगी देऊन सुद्धा अजून सुद्धा कोणत्याही प्रकारची चौकशी संजय गायकवाड यांची झालेली नाही आहे। आणि अशा पद्धतीने मग लढा सुरू राहणार आहे, कारण ज्या पद्धतीने हायकोर्टाने निर्णय दिला त्यावर देखील तुमची नाराजी आहे, पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर देखील तुमची नाराजी आहे। मग हा लढा कशा पद्धतीने पुढे जाणार? गरीबाला वेगळा न्याय आहे आणि श्रीमंताला वेगळा न्याय आहे, सत्ताधाऱ्याला वेगळा न्याय आहे आणि ज्याची सत्ता नाही आहे त्याला वेगळा न्याय आहे। तर तोच अनुभव मी वारंवार घेतोय आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढत राहू, हा निश्चय आम्ही सुरुवातीपासूनच केलेला आहे। भूषण पाटील, TV9 मराठी।